रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. काय सांगाल भाऊ, रक्षाताईची आघाडी दिसते? सहाव्या फेरी अखेर रक्षाताईंना जवळपास 76,000चा लीड आहे. असाच लीड जर सातत्यानं सुरू राहिला तर 23व्या फेरीपर्यंत हा लीड 2 ते 2.5 लाखापर्यंत जाऊ शकतो. आणि मला विश्वास आहे की मोठ्या मताधिक्यानं रक्षाताई या ठिकाणी निवडून येतील. राज्यभरातलंही चित्र आपण पाहतो आहोत तर राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीला आता तरी 11 जागा दाखवल्या जात आहेत. पण अजून 23व्या फेरीपर्यंत चित्र बदलू शकतं, देशातलंही चित्र बदलू शकतं, राज्यातलंही चित्र बदलू शकतं. पण अगदी परवा दिवशी मी सांगितलं होतं की भाजप म्हणजे महायुतीला या राज्यामध्ये महाविकास आघाडीपेक्षा कमी जागा येतील असं परवा दिवशी मी सांगितलं होतं. आणि देशामध्येही मला जी अपेक्षा होती ती 350च्या वर जाणार नाही. तर मला वाटतं की अजून चित्र बदलवायचं आहे. NDAचं सरकार तर येणारच आहे, पण जागा कमी होताना दिसत आहे. त्यामुळे शेवटचं चित्र येईपर्यंत वाढ बघावी. काय सांगाल मतमोजणी थांबवली? भाऊ, रावेर लोकसभेची निवडणूक मतमोजणी थांबवण्यात आलेली आहे. रावेर लोकसभे मतदारसंघाचे उमेदवार श्रीराम पाटील यांनी ॲक्सेप्ट घेतलेला आहे. रावेर लोकसभा क्षेत्रामध्ये 6व्या फेरी अखेर रक्षाताईंना जवळपास 75,000चा लीड मिळालेला आहे. आणि वाढता लीड पाहताना अजून 23 फेऱ्यापर्यंत जायचं आहे. हा लीड कदाचित 2-2.5 लाखापर्यंतही जाऊ शकेल. आणि हे सगळं चित्र पाहत असताना विरोधकांच्या पायाखालचे वाळू सरकलेले दिसत आहे, मानसिक संतुलन त्यांचं बिघडलेलं दिसत आहे. त्यामुळे याच्यावर ऑब्जेक्शन घ्या, त्याच्यावर ऑब्जेक्शन घ्या, अशा स्वरूपाची हे रडीचा डाव चालू आहे. हालत काँग्रेसच्या नेत्यांनी हे जाहीर केलं होतं की तुम्ही बूथ सोडू नका. त्या ठिकाणी असं होण्याची शक्यता आहे. त्यानुसार त्यांच्या योजनेनुसार यांनी हे केलेलं दिसतं आहे. गोंधळ घालायचा, गडबड करायची, पण यात काही तथ्य नाही आहे. जे सुरळीतपणे मतमोजणी चालू आहे ती मतमोजणी अशी सुरळीतपणे पुढे चालू राहील असं मला विश्वास आहे.